जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर मित्रांनो, आता आपल्याला 2024 चा डेटा महत्वाचा आहे. तर आपण पाहूयात रिन्युएबल एनर्जी. ही PIB ची PDF आहे, ऑफिशियल सोर्स मधून पाहूयात आपण. तर बघा, आता जर रिन्युएबल एनर्जी 100% पैकी आपल्याला कुठून भेटते? सोलार. तर सोलार पॉवर आपल्याला सर्वात जास्त भेटते 45.1%. ओके, त्यानंतर हायड्रो 23.3, विंड एनर्जी 23.5, स्मॉल हायड्रो पॉवर 2.5% आणि बायो पॉवर 5.6% आपल्याला पाहायला मिळते. ओके, हे रिन्युएबल एनर्जीचं 100% मधलं आहे बरं का. टोटल एनर्जी मध्ये रिन्युएबलचा किती आहे ते आपण पुढे पाहूयात. आपण ऑफिशियल सोर्स मधनं पाहूयात पूर्ण. आता बघा, रिन्युएबल एनर्जी मध्ये सर्वात जास्त राजस्थान, नंतर गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटका. तर आपल्याला विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अक्षय ऊर्जा सर्वात जास्त बनते. ओके, त्यानंतर बघा, काही रिन्युएबल एनर्जी साठी गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणकोणत्या आहेत? तर नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, पुन्हा PM कुसुम, PM सूर्यघर, मुफ्त बिजली योजना. ओके, ग्रीन ग्रीन एनर्जी कॉरिडोर, PLI स्कीम वगैरे ह्या स्कीम आहेत. आता हम्म, तर ही आहे नीती आयोगची साईट. याच्यावरती बघा, आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर हे बघा, तर कोलचं प्रमाण आहे 47.89%. ओके, कोलच्या नंतर येतं सर्वात जास्त आपल्याला सोलार एनर्जी 20.27%. त्यानंतर आहे विंड 10.50%, हायड्रो एनर्जी 10.34% आहे. ओके, ऑइल गॅस 5.59, त्यानंतर न्यूक्लिअर 1.8 आहे, स्मॉल हायड्रो किती आहे तर 1.12 आहे, आणि बायो पॉवर किती आहे तर बायो पॉवर आहे 11.33. मित्रांनो, ऍक्च्युली कसं मी ऑफिशियल साईट का दाखवतोय, कारण की खूप जागेवरनं याचा डेटा वेगवेगळा आहे. ओके, म्हटलं तर याची ह्या साईटची लिंक मी आपल्या ग्रुपमध्ये पाठवतो, तुम्ही एकदा चेक करू शकता त्याच्यावरती. ओके, कारण की मी बऱ्याच चांगल्या पद्धतीने दाखवलंय की ते बघा, रिन्युएबल एनर्जी कोणत्या 5 स्टेटमध्ये सर्वात जास्त आहे? हे राजस्थानमध्ये, नंतर गुजरात, त्यानंतर त्यांनी तमिळनाडू, कर्नाटका, महाराष्ट्र. ओके, तर कोल सर्वात जास्त कुठे बनतं? कोल कॅपॅसिटी कोणत्या याची जास्त आहे तर उत्तर प्रदेशची, त्यानंतर महाराष्ट्राची आहे. ओके, 3 नंबरला कोणता आहे? छत्तीसगड आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि गुजरात आहे. ओके, तसंच हायड्रो कॅपॅसिटीची पण आहे. तुम्ही याला एकदा गो थ्रू करा, मी याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या ग्रुपमध्ये पाठवून देतो. ओके, तर तर पुढचा प्रश्न पाहूयात, कारण की कोल किती प्रमाणात आहे आपण आता बघितलं, 47%. ओके, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? ओके, बायसन साठी कोणतं सँच्युरी प्रसिद्ध आहे तर राधानगरी कोल्हापूर हे आहे. आता सांगमेश्वर सांगली हे मॅन मेड आहे बघा, मॅन वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. कृष्णा नदीच्या बेसिनवरती, कृष्णा नदीच्या बेसिनवरती आहे. आणि इथे एक एन्शंट शिवाचं टेम्पल आहे. ओके, एन्शंट शिवाचं टेम्पल आहे. त्यानंतर मेळाघाट अमरावती हे एक टायगर रिझर्व आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ओके, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे मेळघाट अमरावती. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? रत्नागिरीमध्ये कोणता नाही असं विचारले, तर रत्नागिरीमध्ये वज्रेश्वरी नाहीये, तर वज्रेश्वरी हा ठाण्यामध्ये. ओके, ठाण्यामध्ये आहे. आणि हे राजवाडी, आसलवरी, नेरी हे कुठे आहेत? तर हे रत्नागिरीमध्ये आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर जोगेश्वरी लेणी हे मुंबई उपनगरमध्ये आहे. ओके, औरंगाबाद केव्ज मध्ये, औरंगाबादच्या तिथे कोणत्या केव्ज आहेत तर औरंगाबाद केव्ज असं नाव आहे त्या केव्जचं. आणि औरंगाबाद पासून जवळ एल्लोरा, पुन्हा पुन्हा अजून कोणत्या अजंठा आहेत. आता लक्षात ठेवा, औरंगाबाद केव्ज ह्या बुद्धिस्ट हे आहे त्याच्यावरती, जे मॉन्युमेंट्स वगैरे आहेत ते बुद्धिस्ट कल्चरचे. एल्लोरा मध्ये हिंदू, बुद्धिस्ट आणि जैन
अजंतामध्ये बुद्धिस्ट आहे. ओके. आणि जोगेश्वरी मध्ये पण बुद्धिस्ट आहेत. आता काही अजून फेमस वाले बघूयात. जसे की अं, अजंता झालं ना. एलिफंटा केव्ज. एलिफंटा केव्ज हे मुंबईमध्ये लोकेटेड आहेत. इथे हिंदू स्पेशली भगवान शिवाच्या हे आहेत, मूर्ती आहेत. ओके. आणि ब्राह्मणिकल फॉर्म मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि एक महत्वाचं आहे लेण्याद्री. लेण्याद्री हे पुण्यामध्ये जवळील जुन्नर पुणे येथे आहे. बुद्धिस्ट केव्ज आहेत इथे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तांबडा समुद्र व भूमध्य सागर म्हणजे रेड सी आणि मेडिटेरियन सीच्या कोणत्या कालव्याने जोडले जातात? तर हे सुएझ कॅनल जोडले जातात. सुएझ कॅनल हा 1859 पासून ते 1869 पर्यंत याचं बांधकाम चालू होतं. 1869 ला कंप्लीट झालेलं आहे. पनामा कॅनल 1914 ला कंप्लीट झालेला आहे, जो की हा मॅनमेड आहे. हे पण हे तिन्ही मॅनमेडच आहेत. तर पनामा कॅनल कोणाला कनेक्ट करतो? अटलांटिक अँड पॅसिफिक ओशनला. ओके. इंदिरा गांधी. आता इंदिरा गांधी कॅनलचं जुनं नाव आहे राजस्थान कॅनल. ओके. आणि ह्या कॅनलचं ओरिजिनेट होतं कुठून? तर हरिके बॅरेज, जे पंजाब मध्ये सिच्युएटेड आहे. पंजाब मधील जे तिथे सतलज आणि ब्यास नदी आहेत ना, ह्या दोघी नद्या जिथे संगम पावतात, त्या हरिकेश बॅरेजच्या तिथून काय इंदिरा गांधी कॅनलचा ओरिजिनेट होतो. ओके. तर हे गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. ओके. तर हे त्यावेळेसचं करंट बेस्ड प्रश्न आहे. तर चंद्रपूर उत्तर आहे. आपल्यासाठी एवढं काय आता रिलेव्हंट नाहीये. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? ओके. मित्रांनो, 5 सेकंद वाला आपला तो रूल आहे बरं का. 5 सेकंदात तुम्ही आपला विचार करायचा आन्सर. तर सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? जिथे 3000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. आता यांनी आपल्याला हा असं विचारलंय, जर कोणते भागात कोणते प्रदेश विचारलं असतं आणि खाली खाली 4-5 यांचं जाग्यांचं नाव दिलं असतं, तर कोणकोणत्या जागेवर सदाहरित वने पाहायला मिळतात? तर महाबळेश्वर, त्यानंतर पंचगनी, माथेरान आणि भीमाशंकर. ओके. हे 4 आहेत. आता सदाहरित वनामध्ये कोणकोणते म्हणजे प्राणी आणि कोणकोणते झाड आपल्याला पाहायला मिळतात? तर रोज वूड, पुन्हा महोगनी, इबोनी. ओके. आता प्राण्यामध्ये बघा डिफरंट टाईपचे मंकी असतात इथे, लेम्यूर असतात, पुन्हा डिअर्स, बर्ड्स असतात. ओके. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? तर ऑप्शन नंबर 4 68 ते 97 पूर्व. ओके. आणि 82.30 ईस्ट मधून काय जातं? प्राईम मेरिडियम पास होतं. प्राईम मेरिडियम कुठून पास होतं? तर उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर इथनं. ओके. प्राईम मेरिडियम ही याच्यावरून आपण इंडियन स्टँडर्ड टाइम डिसाइड करतो. ओके. आणि इंडियन स्टँडर्ड टाइम हा 5.30 घंट्याने पुढे आहे कोणाच्या? ग्रीन मीन्स टाइमच्या, ग्रीनविच मीन्स टाइम, जी लंडन मध्ये आहे. ओके. सुसूत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहेत? तर 2024 मध्ये आता 18 आहेत. ओके. तर 18 मध्ये महत्वाची लक्षात ठेवा, नॉर्थ रेल्वे हे लार्जेस्ट आहे. ओके. कुठे ते लोकेटेड? बरोदा हाऊस, न्यू दिल्ली. आणि सेंट्रल रेल्वे आहे मुंबईमध्ये. ओके. पुढचा प्रश्न. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता? तर याच्यामध्ये समताधिष्ठित व न्यायसह विकास म्हणजे ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी हे करण्यात आलेलं होतं. ओके.
हा प्लॅन 1997 ते 2002 मध्ये झाला. आता याच्यामध्ये काही राजकीय म्हणजे घटना झालेल्या होत्या, महत्वाचे इव्हेंट्स झालेले होते याच्यामध्ये 1957 ते 2000 मध्ये. एक तर लक्षातच यायला पाहिजे, कारगिल वॉर. ओके. कारगिल वॉर, त्यानंतर गोधरा मॅसेकर, गुजरात, पोखरण न्यूक्लिअर टेस्ट. ओके. पोखरण न्यूक्लिअर टेस्ट झाली 1998 मध्ये. ठीक आहे. मित्रांनो, एक गोष्ट राहिली. हे जे रेल्वेज आहेत ना, तर पहिली रेल्वे इंट्रोड्यूस कोणी केली होती? लॉर्ड डलहौसीने इंट्रोड्यूस केली होती 1853 मध्ये, बॉम्बे टू ठाणे. ओके. 34 किलोमीटरचं अंतर होतं. आणि भारतामध्ये रेल्वे नॅशनलाइज केव्हा झालेल्या होत्या? तर ह्या 1951 मध्ये झालेल्या आहेत. जगातलं सर्वात मोठं रेल्वे जंक्शन कोणतं आहे? तर शिकागो सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे. ओके. आता पुढं एक प्रश्न येणार आहे, ते आहे कोकण रेल्वे कुठून धावते? तर रोहा महाराष्ट्र. ओके. रोहा महाराष्ट्र पासून मंगलोर कर्नाटकामध्ये. ओके. आता हे थोडे अजून स्टॅटिक पार्ट लक्षात ठेवा की रेल्वेचा जो रूट आहे ना, रेल्वे रूट पर युनिट एरिया पंजाब मध्ये सर्वात जास्त आहे, आणि पर युनिट एरिया सर्वात कमी आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये. आणि पॉप्युलेशनच्या जर यांनी बघितलं, पर युनिट पॉप्युलेशन हायेस्ट आहे गुजरातमध्ये. एवढंच लक्षात ठेवा, पॉप्युलेशनच्या बेसवर असलं तर गुजरातमध्ये हायेस्ट आहे आणि लोएस्ट आहे त्रिपुरामध्ये. आणि एरियावरून डिसाईड केलं तर पंजाबमध्ये जास्त आहेत आणि कमी आहेत जम्मू काश्मीरमध्ये. ओके. थोडे स्टॅटिक पार्ट आहेत, विचारले जाऊ शकतात. आता हे झालं आपलं 9वं. आता पुढचं, कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधन सामग्री संरक्षण क्षेत्राकडे वळण्यात आली होती? तर ही होती तिसरे पंचवार्षिक योजना. ओके. पहिलं पंचवार्षिक योजना आपल्याला माहिती आहे 56 पर्यंत, 56 ते 61. पहिल्या प्लॅनला आपण काय म्हणतो होतं? हॅरॉड डोमल मॉडेल. पुन्हा दुसरा महालनोबिस प्लॅन. पाचवा पाचवा म्हणलं काय? गरिबी हटाव. ओके. गरिबी हटाववाला. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असं म्हणतात. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस भारतामध्ये खूप सारे इव्हेंट झालेले होते. जसे की 1962 ला चायना सोबत वॉर झालं, 1963, 1964, 1965 हे 3 वर्ष कंटिन्यू फेमाईन आलेले होते. आणि 1965 मध्ये पाकिस्तानने इंडियावरती वॉर करायला चालू केलं होतं, बट पाकिस्तान वॉज लॉस्ट द वॉर. ओके. आता हे वॉर वगैरेची हिस्ट्री एखाद्या वेळेस आपण पाहूयात, इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. म्हणजे पाकिस्ताननं प्रूव्ह केलं होतं की ते बेवकूफ आहेत म्हणून. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? तर कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? नैवेली या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाहीये. ओके. आपण थोडं आता खाली जाऊया, तिथे जागा नाही आपल्याला. न्यूक्लिअर प्रोजेक्ट. ओके. काक्रापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन. काक्रापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1993 ला, म्हणजे हे मी आता सांगायला तुम्हाला, जे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स आहेत ना, करंटली ऍक्टिव्ह कोणकोणते? तर काक्रापार, काक्रापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1993 ला चालू झालेला होता गुजरातमध्ये हा. ओके. पुन्हा कल्पक्कम. कल्पक्कम त्यालाच मद्रास ॲटॉमिक पॉवर प्लांट म्हणतात, 1984 मध्ये तमिळनाडू चालू झालेला आहे. त्यानंतर नावरोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1991 उत्तर प्रदेश. पुन्हा अजून कोणता आहे? कैंगा न्यूक्लिअर पॉवर
प्लांट 2000 मध्ये इस्टॅब्लिश झालेला होता कर्नाटकामध्ये. ओके. राजस्थान ॲटॉमिक पॉवर प्लांट 1973 राजस्थानमध्ये झाला होता. त्यानंतर महत्वाचं आपल्यासाठी तारापूर. तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1969 मध्ये महाराष्ट्रात चालू झालेला आहे. ओके. तुम्हाला आता कमेंट मध्ये एक सांगा की तारापूर तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन बनवण्यासाठी कोणत्या देशाने मदत केलेली आहे. ओके. पुन्हा कुंडलकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट 2013 तमिळनाडूमध्ये, आणि याचीच कॅपॅसिटी सर्वात जास्त कॅपॅसिटी आहे 2000. ओके. बाकीचे कॅपॅसिटी एवढं महत्वाचं नाही, एवढंच लक्षात ठेवा. आणि हे NPCLI ऑपरेट करतात. ओके. आता हे कलपक्कम वरती अजून एक पुढे प्रश्न आहे, तिथे पाहूयात अजून याला. ओके. आता ओके, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93. 2011च्या जनगणनेनुसार राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले आहे तामिळनाडू, किती 48%. त्यानंतर केरला 47%. थर्ड नंबरला आहे महाराष्ट्र 45%. गुजरात देन 4 नंबरला. ओके. 1951 मध्ये 17.3% लोक कुठे शहरात राहायची, आणि तीच वाढून 2011 मध्ये 31.2% झालेली आहे. ओके. हा डेटा लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. अरबी समुद्र, बे ऑफ बेंगॉल. इथं कोकण आहे आपला. ओके. वेस्टला कोकण येतोय, पश्चिमेकडे काय कोकण, पूर्वेकडे कोणता आहे कोरोमंडल किनारा. ओके. इथं हे आपलं वेस्ट घाट, इथं दक्कन प्लॅटू, इथं ईस्ट घाट, इथं कोरोमंडल कोस्ट, इथं आंध्रा कोस्ट, इथं ओडिसा कोस्ट. ओके. पुढचा प्रश्न पाहूत आता. महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही. काय खरे नाही विचारले. महाराष्ट्रात मासेमारी 75,000पेक्षा अधिक चौरस किलोमीटर क्षेत्र उपयुक्त आहे. महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या, निम्न खाऱ्या व गोड्या पाण्यात चालते. ठीक आहे. अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते. अधिक गोड्यामध्ये म्हणतात. सुमारे अर्धा पकडलेले मासे सुकविले जातात. तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते. ओके. तर तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते. तर काय खरे नाही विचारले. ओके. तर मित्रांनो, आता बघा, आपल्याला हे तर माहिती आहे की महाराष्ट्रात मासेमारी, हे तर बी तर खरे आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. हे गेलं. ओके. एक कटलं. ओके. एक कटलं. आता काय म्हणताय, सुमारे अर्धे पकडलेले, सुमारे, ओके, म्हणजे गेस करतायत, सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकवले. आणि आपल्याला माहिती आहे मास्यांचा जर ट्रेड करायचा असेल तर काय करणार आपण, तो सुकवणारच ना, किंवा त्यांच्यात म्हणजे स्टोअर करण्यासाठी काहीतरी प्रोसेस वापरणार. म्हणजे हे तर बरोबर आहे. हे गेलं. हे गेलं. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. अधिक मासे, आणि पुन्हा इथं बघा, अधिक मासेमारी गोड्या पाण्यात चालते. ओके. हा ट्रॅप वर्ड आहे, अधिक. कारण की आता महाराष्ट्राला पण कोस्टल लाईन खूप मोठी आहे. तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते. बंद कुठे, कुठे ना कुठे चालू असेल तर स्टेटमेंट चुकत झालं ना. ओके. कॉमन थिंकिंग ने जरी विचार केला तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला मित्रांनो. 2005 मध्ये महानिर्मिती, महावहन आणि महावितरण या 3 कंपन्या रिकाम्या जागांमधून तयार झाल्या आहेत. तर ह्या MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मधून तयार झालेला आहे. ते नदी आणि त्यांचा उगमस्थान गोदावरी, भीमा, कृष्णा, पूर्णा. तर उत्तर काय आहे, गोदावरी कुठली आहे आपली, त्र्यंबकेश्वर, नाशिक. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ओके. भीमा कुठे आहे, भीमाशंकर. कृष्णा कुठे आहे, महाबळेश्वर. महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम होतो, आपण ते पाहिलेलं आहे. पूर्णा गाविलगड येथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याची
च्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो. ओके, नॉर्थ वेस्ट मान्सून पासून पाऊस पडतो. तर हा प्रदेश आहे, कोणता प्रदेश आहे मित्रांनो हा? तर विदर्भ हा प्रदेश आहे. ओके, आता काही गोष्टी लक्षात ठेवा, स्टॅटिक पार्ट आहे. पंजाब आणि हरियाणा हे ह्याच ठिकाणी पाऊस हा अरेबियन सी आणि बे ऑफ बंगाल इथून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो इथे. ओके, असं जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी कोणत्या दोन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अरबी समुद्र आणि बे ऑफ बेंगॉलच्या समुद्रामुळे किंवा तिथल्या वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो, तर पंजाब आणि हरियाणा. ओके, रिट्रीटिंग मान्सून ज्याला परतीचं मान्सून असं म्हणतो किंवा नॉर्थ ईस्ट मान्सून असं म्हणतो, त्यालाच विंटर मान्सून असं पण म्हणतात, कारण की हा काय करतो, विंटर मध्ये पाऊस घेऊन येतो. ओके, आणि हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या महिन्यात पाऊस पडतो मोस्टली. कुठे? तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशवाला एरिया. ओके, काही कोकणचा काही भाग आहे, त्यानंतर गोव्याचा काही भाग येतो. पुन्हा मँगो शावर, नाही मँगो शावर नाही ते, ऑक्टोबर हीट लक्षात ठेवा. एक ऑक्टोबर हीट एक कन्सेप्ट असा आहे की तिथे स्काय क्लीन असतं, बट टेम्परेचर खूप हॉट आणि ह्युमिड असते, त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. ओके, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर ती आहे सावरगाव इथे. खालीलपैकी कोणती खनिज लोह खनिज नाही? लोह खनिज नाही असं विचारले, तर लिग्नाइट हे लोह खनिज नाहीये. ओके, हे हेमेटाइट, लेमेनाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट हे चार आहेत. ओके, आता बघा, मॅग्नेटाइट हे बेस्ट क्वालिटी आयन ओर आहे. ओके, आयन ओर आहे, बट हे इंडियामध्ये खूप स्मॉल क्वांटिटी मध्ये आपल्याला मिळतं, नॅचरली मिळतं. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्याला चालू झालेली होती. ओके, ही सैनिक शाळा त्यावेळेसचे जे सीएम होते यशवंतराव चव्हाण, ओके, यांनी चालू केली होती. आणि त्यावेळेसचे जे डिफेन्स मिनिस्टर होते व्ही के कृष्ण मेनन यांनी इनॉग्रेट केलेली होती. आता ही महाराष्ट्रातली पहिली झाली. भारतामधली पहिली सैनिकी शाळा कुठे चालू झाली होती? तर ती लखनौ मध्ये चालू झाली होती. ओके, यूपी, जुलै च्या महिन्यामध्ये 1960 मध्ये लक्षात ठेवा. आणि आपली महाराष्ट्रातली जी चालू झाली ती 1961 मध्ये चालू झाली. ओके, 61-62 मध्ये चालू झालेली होती. ओके, तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत? तर 48. ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? गोदावरी महाराष्ट्रातील सुमारे अर्ध क्षेत्र व्यापते. उत्तरेकडून दोन मोठ्या नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आता मित्रांनो, कोणतं चूक आहे असं विचारलंय, नॉट करेक्ट. तर वरीलपैकी कोणतेही नाही, कोणतंही स्टेटमेंट. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आपल्याला माहित आहे, तापी, नर्मदा. ओके, तापी, नर्मदा महत्वाचे होते. आणि हे एकदम असं बघा, नॉर्मली पण तुम्हाला लक्षात आहे, चूक आहे असं विचारलंय. ओके, हे बघा, महाराष्ट्रात मध्ये सर्व गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात. ओके, महाराष्ट्रातच उगम पावते, त्र्यंबकेश्वर, सर्व सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. झालंय का नाही? हा, त्यानंतर दोन नद्या. आता मला सांगा, उत्तरेकडून एवढ्या नद्या आहेत, कोणत्या तरी दोन नद्या मेन्शन पण नाही केल्या की कोणत्या त्याच नद्या आहेत. ओके, आणि राष्ट्र राज्यातून येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कितीतरी नद्या आहेत, कोणत्या ना कोणत्या तर असू शकतात ना. म्हणजे थिंकिंग तुमची ना वाईड लेवलवर ठेवा, म्हणजे मोठे. ओके, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहाय्यकार्यातून उभा राहील? आपण आताच कोकण रेल्वे पाहिली.
तर ही आता बघा याच्यात महाराष्ट्र तर आहे आपला, चारही ऑप्शन मध्ये महाराष्ट्र दाखवला. ओके. कोकणच्या याच्यात गोवा असायला पाहिजे. आहे का गोवा? दोन जागेवर आहे म्हणजे हे तर कटलं. गुजरात तर कसंच येणार नाही. ओके. आता तमिळनाडू, कर्नाटक, केरळ. तर ह्या दोन डिसाईड करणार, कर्नाटक का तमिळनाडू. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा आणि केरळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अरे सॉरी, तमिळनाडू नाही. पापा, सॉरी, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. ऑप्शन 1. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? तर मित्रांनो, सध्याचा 2024च्या डेटानुसार कोणती आहे? ती आहे वंदे भारत एक्सप्रेस. ओके. नेक्स्ट. भारताच्या राष्ट्रपतीकडून किती नियुक्त केले जातात? 12. 238 प्लस 12. आणि हे 12 कोणत्या फील्ड मधले असतात? सॉरी, लिटरेचर, सायन्स, पुन्हा सोशल सर्व्हिस आणि आर्ट मध्ये. आणि प्रेसिडेंटला पॉवर कुठून भेटते यांना नॉमिनेट करायची? तर शेड्यूल 4 मध्ये एक तर मेन्शन आहे, पुन्हा आर्टिकल 4 सब क्लॉज 1 मध्ये मेन्शन आहे आणि आर्टिकल 80 सब क्लॉज 2 मध्ये मेन्शन आहे. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? तर ह्या होतात हव्या तितक्या वेळेस आणि 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके. आता ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जो राष्ट्रपती 2020च्या आधी अँग्लो इंडियन्सला पण नॉमिनेट करू शकत होता, पण 126 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल 2019 आणि 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019 मध्ये जे अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन आहे, त्यांचं नॉमिनेशन आहे, ते कॅन्सल केलेलं आहे. ओके. आता जिल्हा परिषदेमध्ये सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, जिल्ह्याचा कलेक्टर. आणि प्रेसिडेंट आणि सीईओचं काम असतं ऍडमिनिस्ट्रेशन लेवलचं. ओके. आणि प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट मध्ये काम असतं त्यांचं इलेक्टेड मेंबर ऑफ जिल्हा परिषद. ओके. ते प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला निवडून देतात त्यांच्या ऑर्गनायझेशनचे जे हेड असतात. पुढचा प्रश्न, राज्यपालाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. आता प्रेसिडेंटची पॉवर कुठे कुठे असते? प्रेसिडेंट म्हटलं तर एक गव्हर्नरचा मुद्दा आधी लक्षात ठेवा. 1956 ला 7व घटना दुरुस्ती झाली. त्याच्यानुसार एकच गव्हर्नर हे 2 पेक्षा जास्त राज्यावरती अपॉइंट केला जातो. आर्टिकल 155 मध्ये मेन्शन केले प्रेसिडेंट अपॉइंट गव्हर्नर. 156 मध्ये गव्हर्नरचा टर्म्स ऑफ ऑफिस. 157 मध्ये गव्हर्नर साठी इलिजिबिलिटी काय आहे, क्रायटेरिया काय आहे त्यांचा. 158 मध्ये गव्हर्नरच्या ऑफिसचे काय कंडिशन्स असतात त्याचं मेन्शन. 159 मध्ये ओथ बद्दल आणि अफर्मेशन बद्दल मेन्शन आहे. आर्टिकल 163 मध्ये गव्हर्नरला कॉन्स्टिट्यूशनल पॉवर दिलेले आहेत. ओके. अजून आर्टिकल 161 मध्ये पार्डनिंग पॉवर आहे राज्यपालाकडे. पुन्हा 164 मध्ये सीएम ला आणि सीएमच्या सल्ल्यानंतर नुसार सीओ म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरला अपॉइंट करणं. 176 ला 176 मध्ये काय तर स्पेशल ऍड्रेस देऊ शकतो गव्हर्नर. ओके. आणि आर्टिकल 200 तर माहिती आहे आपल्याला. 200 ला काय करतो तो?
जे पण बिल आहे त्याला विथहोल्ड करू शकतो, रिझर्व करू शकतो, असेंट देऊ शकतो. ओके, ह्या गोष्टी करू शकतो. 201 मध्ये तो प्रेसिडेंटला रेफर केल्यानंतर त्याची पॉवर काही राहत नाही. पूर्ण जो पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे किंवा विधान विधानसभा आहे त्यांचा आणि डायरेक्ट प्रेसिडेंटचाच कॉन्टॅक्ट असतो. गव्हर्नरचा रोल नाही त्याच्यामध्ये काही. आता एक लक्षात ठेवा, 1, 2, 3 ओके ऑर्डिनन्स आहे आपलं सेंट्रल वालं. ओके, आणि 2, 1, 3 आहे ऑर्डिनन्स स्टेट मधलं, जी गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे. 123 चा ऑर्डिनन्सची पॉवर कोणती आहे? आर्टिकल 123 प्रेसिडेंटकडे. तर याचं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर ए आणि बी. भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कुठे केव्हा झाला? आता फंडामेंटल ड्युटीज हे आहे पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये, कारण की 4 मध्ये DPSPs आहेत. ओके, USSR कडनं आपण ह्या बोरो केलेल्या आहेत. त्यावेळे आताच रशिया आहे. ओके, सोव्हिएत संघ. 42व्या घटना दुरुस्त, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण, 1976 ला याच्यात ऍड केलेला आहे. आता 1951 मध्ये पहिलं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेलं होतं. 9 शेड्यूल बद्दलचं आहे ते. आता अजून कोणतं महत्वाचं याच्यात? हा, जो हे 51 सब आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये 11 मेन्शन केलेले आहेत फंडामेंटल ड्युटीज. टोटल 11 येतं. 86 कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय करण्यात आलेलं होतं? 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये 11व फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा इन्व्हॉल्वमेंट बघा, आर्टिकल 21 सब क्लॉज ए मध्ये पण केलेला मेन्शन, ज्याला राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट्स आहे. एज्युकेशन कोणता? 6 ते 14 वयोगटातील. ओके, तर हा एक कन्फ्युजिंग पॉइंट आहे. तर 51A मध्ये पण 86 मध्ये हा ऍड केलेला आहे, आणि त्याचं इन्व्हॉल्वमेंट 21 सब क्लॉज ए फंडामेंटल राईट्स मध्ये पण केलेला आहे. मानवी हक्क दिन हा 15 केव्हा करतात? 10 डिसेंबरला. 2 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, म्हणजे जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो 2 ऑक्टोबर. अ, गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. आता 15 मार्च, आता 2024 मध्ये 15 मार्च न्यूज मध्ये होता, कारण की त्या दिवशी नॅशनल नॅपिंग डे, म्हणजे राष्ट्रीय झोपेचा दिवस म्हणून त्यांनी हे केलं होतं. आणि 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिन. ओके, सॉरी. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती करण्यात आली होती? तर प्रभाग समितीची निर्मिती करण्यात आली होती. ओके, आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 मध्ये काय आहे आपलं? 73 मध्ये पंचायत, 74 मध्ये महानगरपालिका वगैरे. ओके, नगरपालिका, महानगरपालिका त्या ऍड करण्यात आल्या होत्या. ओके, तर आर्टिकल 243 सब क्लॉज यस, ह्या सर्वांनी, ह्या म्हणजे प्रभाग समितीसाठी हे पॉइंट पण महत्वाचे आहेत. ओके, लक्षात ठेवा. आता प्लॅनिंग कमिशन 1950 ला इस्टॅब्लिश झाली. प्राईम मिनिस्टर त्याचे चेअरमॅन असतात. जवाहरलाल नेहरू पहिले होते. पहिले डेप्युटी चेअरमन होते गुलझारी नंदा. ओके, पण ही जी प्लॅनिंग कमिशन कमिटी साठी जो बोर्ड बसला होता, त्याचे चेअरमॅन होते KC निगोये. नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आता हे तर झालं, पण 1938 मध्ये जेव्हा INC चे प्रेसिडेंट होते नेताजी सुभाषचंद्र बोस, यांनी नेहरू जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल प्लॅनिंग कमिशनची पण स्थापना केलेली होती. ओके, स्थायी समितीची कमिटी. स्थायी समितीमध्ये काय आहे, तर ही इस्टॅब्लिश केली 1993 ते 94 मध्ये. ओके, एक्झामिन करायच्या होत्या डिमांड फॉर ग्रँट्स,
तर हे मनी बिल पास झाल्यानंतर जी प्रोसेस असते ना, डिमांड फॉर ग्रँट्स, म्हणजे खूप सारे प्रोसेस असते, त्याच्यात हे डिमांड फॉर ग्रँट एक्झामिन करण्याचं एकूण ही कमिटीनं सांगितलं होतं, स्टँडिंग कमिटी. ओके. या कमिटीमध्ये 21 मेंबर असतात लोकसभेचे आणि 10 मेंबर असतात राज्यसभेचे. आणि ह्या कमिटी स्पीकर किंवा चेअरमन हे हेड असतात, यांच्या अंडरमध्ये ते काम करतात हे सर्व मेंबर, आणि त्यांनाच रिपोर्ट करतात यांना. ओके. कोणता पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर याचा हेड नसतो. ओके, बनू पण शकत नाही. ओके. नेक्स्ट प्रश्न. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला होता? तर 1955 ला संमत केला होता. आर्टिकल 5 ते 11 मध्ये सिटिझनशिप बोललेला आहे. पार्ट 2 आहे. ओके. 5 आता हे जो इंडियन सिटिझनशिप ऍक्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये 5 पद्धतीने आपण सिटिझनशिप अक्वायर करू शकतो. त्याच्यामध्ये पहिले आहे बाय बर्थ. ओके. त्यानंतर डिसेंट, पुन्हा रजिस्ट्रेशन 11+1 वर्ष, टोटल 12 वर्ष लागतात. 11 वर्ष तो माणूस राहायला पाहिजे आणि 1 वर्ष ती प्रोसिजर चालणार. आणि शेवटचा आर्टिकल 11 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? संपूर्ण पॉवर ही कोणाच्या हातात असते? संसदेच्या हातात असते, कोणाला द्यायची किंवा कोणाला नाही द्यायची. ओके. त्याच्यानंतर सिटिझनशिप कशाने अक्वायर करू शकतो? नॅचरलायझेशन प्रोसेस न होऊ शकते. डिसेंट, रजिस्ट्रेशन झालं, सिटिझनशिप, अजून बर्थ झाला, डिसेंट झालं, रजिस्ट्रेशन झालं, नॅचरलायझेशन, आणि जर आपण कोणती टेरिटरी अक्वायर केली तर ती सिटिझनशिप इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, म्हणजे नॅचरलायझेशन होते. आता याच्यातनं 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्यू सॉइल याचा अर्थ होतो की तुम्ही बाय बर्थ इथं जन्मलात या मातीमध्ये, हे सॉइल, ज्यू सॉइल. ओके. तर मातीमध्ये ह्याच ज्या भूमीवरती तुम्ही जन्मला त्याला त्याला म्हणतात ज्यू सॉइल. कोणता पण मनुष्य जर भारतात जन्मला त्याला ज्यू सॉइल असं म्हणलं जातं. ओके. भारतीय सिटीजन्स, ओके, ज्यांचे पॅरेंट्स वगैरे भारतीय आहेत, तो बनतोय मी त्यांना. आणि एक कन्सेप्ट आहे ज्यूस संगविनी. ओके, संगिनी म्हणजे ब्लड टाईज वाला. याच्यामध्ये एक पॅरेंट्स फॉरेनर असू शकतात, एक स्पाऊस वगैरे असते. ओके. एक फॉरेनर असतात आणि एक इंडियन सिटीजन असतात, किंवा त्यांचे डिसेंट वगैरे इंडियन सिटीजन्स असू शकतात. ते जू संगुइनी असं म्हणतात त्याला. ओके. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाहीये? खरे नाहीये विचारले आपल्याला त्यांनी. तर तो संपूर्ण, आता बघा याच्यात इथं बघा, बी मध्ये काय म्हणतात? संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे आणि ग्रेटर मुंबईला लागू नाहीये. ठीक आहे. तर ऍक्च्युली ऑप्शन नंबर 2 याच आहे. ग्रेटर मुंबईला लागू शकत नाही, आणि अजून म्हणजे मुंबई सिटी अँड मुंबई सबअर्बन, ओके, यांना लागू शकत नाही, कारण की हे जे अर्बन एरिया आहेत तिथे रुरल रेसिडेन्स नाही येत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? आता हे पंचायत आपण किती वेळेस बघितलंय? 473. ओके. म्युन्सिपालिटी, ओके, महानगरपालिकावाला तो 74 आहे. अजून याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? पहिली म्युन्सिपल फर्स्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन 1900 सॉरी 1688 मध्ये मद्रास या ठिकाणी झालेली आहे. पार्ट 9 सब क्लॉज ए, पंचायत पार्ट 9 मध्ये येते. 29 सब्जेक्ट, याच्यामध्ये 18 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. 75व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट हे 1994 ला झालं होतं.
याच्यामध्ये ना रेंट कंट्रोल ट्रिब्युनल बनवण्यात आले होते, ज्यांना सिव्हिल पॉवर देण्यात आलेली होती. रेंट कंट्रोल रिलेटेड आहे 75 असं लक्षात ठेवा. आता 73 झाला. अच्छा, 73 मध्ये आर्टिकल किती आहे? 243 ते 243 ओ पर्यंत. ओके. आता 72वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. तर इथे काय झालं होतं ह्या 72व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये टेम्पररी प्रोव्हिजन बनवलं होतं त्रिपुरा स्टेटसाठी. ओके, त्रिपुरा स्टेट असेंब्ली मधील शेड्यूल ट्राईबसाठी. ओके, तर लक्षात ठेवा त्रिपुरा स्टेट असेंब्लीमध्ये शेड्यूल ट्राईबसाठी सीट्स अरेंज केले होते किंवा रिझर्व केले होते. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला पंचायत राज संस्थेने स्वयंशासनाचा संस्था असे वर्णन केलेले आहे? तर असं वर्णन केलेलं आहे यांनी DPSP चं. ओके, राज्य निर्मिती मार्गदर्शक तत्वाचं. तर मित्रांनो हा प्रश्न ना UPSC मध्ये आलेला आहे 2011 मध्ये, 10 मध्ये आलेला आहे, 2011 का 10 मध्ये आलेला आहे हा. ओके, आता याच्यामध्ये अजून काय महत्वाचं आहे? 73 ताताच बघितलं. उद्देश पत्रिका म्हणजे प्रियम्बल हे काय करतं तर इंट्रोड्युसनरी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचं इंट्रोडक्शन किंवा सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्रियम्बल. ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 12 ते 35 पार्ट 3 मध्ये. नेक्स्ट, सध्या भारतात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर आता आहेत 28 + 8. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट झालेले शब्द कोणते? तर हे शब्द समाविष्ट झालेले आहेत. कोणते झालेले आहेत मित्रांनो? 1976 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झालं 42व. 76 3 वर्ड ऍड केले ते, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके. प्रिएम्बल आपण हे 29 नोव्हेंबर 1949 मध्ये अडॉप्ट केलेलं आहे आणि फोर्स मध्ये केव्हा आणलेलं आहे आपलं प्रिएम्बल? 26 जानेवारी 1950 ला फोर्स मध्ये आणलेलं आहे. ओके, तर याचं उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? आणि खालचा पण प्रश्न लगेच बघा. राज्याचे राज्यपाल रिकाम जागा असतात, तर या दोघांची पण नियुक्ती करतो प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंट नियुक्ती करतो. आता प्रेसिडेंट राज्यपालाची नियुक्ती अंडर आर्टिकल 155 करतात. आणि आता जे उच्च न्यायाधीश आहे ना, आता आपण पाहूयात की प्रेसिडेंट बद्दल पूर्ण बघूयात. तर प्रेसिडेंटचा आर्टिकल 52 मध्ये काय मेन्शन केलंय की देअर शॅल बी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 53 मध्ये प्रेसिडेंटला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स दिलेले आहेत युनियनच्या. 54 मध्ये प्रेसिडेंटचे इलेक्शन कसे होतात? प्रेसिडेंटच्या इलेक्शनची प्रोसेस लक्षात ठेवा. लोकसभा, राज्यसभा आणि कोणती विधान सभा, दिल्ली आणि पुडुचेरी इथले जे मेंबर्स आहेत हे मेंबर्स असतात. बट नॉमिनेटेड एक पण मेंबर याच्यामध्ये नसतो. बट प्रेसिडेंटला इम्पीचमेंट करायचं असेल आर्टिकल 61 मध्ये, ओके, महाभियोग समथिंग म्हणतात त्याला, तर 61 मध्ये प्रेसिडेंटला इम्पीच करायचे, तर त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभाचे मेंबर असतात, नॉमिनेटेड प्लस इलेक्ट. ओके, हा कन्सेप्ट एक लक्षात ठेवा. आर्टिकल 55 मध्ये काय तर ते
इलेक्शनचा मॅनर कसा असायला पाहिजे ते मेन्शन केलंय. 56 मध्ये टर्म्स ऑफ ऑफिस मेन्शन केलंय. आर्टिकल 57 लक्षात ठेवा. री इलेक्शन साठी इलिजिबल आहेत. आर्टिकल 57 मध्ये मेन्शन केलेलं आहे ते. आर्टिकल 58 मध्ये क्वालिफिकेशन ऑफ इलेक्शन, क्वालिफिकेशन काय लागतं प्रेसिडेंट बनण्यासाठी ते मेन्शन केलेलं आहे आपल्याला. कोणत्या मध्ये? 58 मध्ये. आर्टिकल 58 मध्ये. 59 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? प्रेसिडेंटच्या ऑफिस मध्ये ज्या कंडिशन्स असतात ते मेन्शन केलेले आहे. 60 मध्ये ओथ, 61 मध्ये इम्पिचमेंट वगैरे केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघत झालं. हे दोन्ही पण 119 120 क्लिअर. पुढीलपैकी कोण जिल्हा परिषदेला कौन्सिलर बनू शकतो? तर एखाद्या व्यक्तीस न्यायालयाचे मनस्थिती ढासळलेले म्हणून घोषित केले असल्यास ती व्यक्ती, किंवा बहिर्मुखी व्यक्ती, तर हे सॉरी, तर ह्या दोन्ही व्यक्ती बनू शकत नाहीत. ओके. तर कसे बनणार? काय कंडिशन दिल्यात? कसं ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे? तर DPSP चौथ्या पहिल्या भागामध्ये कशाचा? युनियन अँड डिअर इट्स टेरिटरी. ओके. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, सॉरी फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये आताच बघितलं फंडामेंटल ड्युटीज. दुसऱ्या भागामध्ये काय असतं मित्रांनो मेन्शन केलेलं? तर सिटिझनशिप. आताच आपण ते पण पाहिलंय. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या निवडणुकाचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाने केले जात नाही? तर हे जे स्थानिक स्वशासन नियुक्ती हे स्टेट इलेक्शन कमिशन करतं. बाकी लोकसभेचे, राज्यसभा, राष्ट्रपती यांचे निवडणुका तेच करतात. ओके. आता एक लक्षात ठेवा. आर्टिकल 324 ते 329 आहेत. पार्ट 15 सध्या इलेक्शन झाले ते महत्वाचे आहेत. ओके. पार्ट 15. आता एक लक्षात ठेवा. इलेक्शन कमिशन हे स्पीकरचे इलेक्शन करतात का? लोकसभेच्या स्पीकरचे? तर नाही. हे स्पीकरचे इलेक्शन प्रेसिडेंट डेट डिसाइड करतो आणि ते त्यांच्या ह्याच्यामध्येच हे होतात, कंडक्ट होतात. ओके. घटक राज्यातील महाअधिवक्ता म्हणून नेमणूक कोण करतं? महाअधिवक्ता म्हणजे काय म्हणतात ते? ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. तर हे गव्हर्नर करतो आणि प्रेसिडेंट जो युनियन वाला असतो ना, तो त्याला करतात. ठीक आहे. प्रेसिडेंट अपॉइंट करतो युपीएससीच्या चेअरमॅनला पण. लक्षात ठेवा. युपीएससीचे चेअरमॅन प्रेसिडेंट अपॉइंट करतं. आणि PSUचे असेल म्हणजे MPSC जसे असतात आपल्या, त्याची नेमणूक गव्हर्नर करतात. बट जर दोन राज्य किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांसाठी एक JPSC असते, त्यांची अपॉइंटमेंट आणि रिमूव्हल प्रेसिडेंट करतात. ओके. हे ठेवा. जॉईंट पब्लिक हॉल. गावातून गोळा केलेला जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर किती मिळतो मित्रांनो? तर 30% मिळतो. ग्रामपंचायत पार्ट 9 73 कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता कोणकोणते सोर्सेस आहेत ग्रामपंचायतीला? तर जमिनीवर टॅक्स, पाण्यावरती टॅक्स, जे यात्रा वगैरे असतात ना त्याच्यावरती टॅक्स ते लावू शकतात. पुन्हा जे स्टेट फायनान्स कमिशन आहे ना, आर्टिकल 243 सब क्लॉज आय मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की 243 ते 243 ओ हे ग्रामपंचायतीचे आहेत आणि जे बाकीचे 243 मधले आहेत ते याच्यामध्ये आहेत आपल्या. काय नाव आहे त्याचं? 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट हे म्युन्सिपाल्टी. ठीक आहे. तर हे जे आहेत ना स्टेट फायनान्स कमिशन, हे ग्रँड इन एड देतात कोणाला? स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे
ग्रँड एंड स्टेट गव्हर्नमेंट देतं ग्रामपंचायतीला अंडर द ऍडवाइस ऑफ स्टेट फायनान्स कमिशन. ओके, स्टेट फायनान्स कमिशनच्या ऍडवाइस वरून स्टेट गव्हर्नमेंट मदत देऊ शकतो ग्रामपंचायतीला. ओके, दिल्ली मुंबई कॉरिडॉर मध्ये प्रोजेक्टची किती राज्याशी संबंधित आहेत? आता 2024 मध्ये बघा, सहा सहा आहेत त्याच्यामध्ये. कोणते? यूपी, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. कोणते? यूपी, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. यूपी, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. 31 मे 2012 रोजी विरोध पक्षाने भारत बंद पुकारला. आता हे त्यावेळेचं करंट अफेअर्स आहे ऍक्च्युली. ऑप्शन 2, पेट्रोलच्या भाववाढीमुळे. IPL 2000 प्ले ऑफचा अर्थ काय होतो? प्ले ऑफचा अर्थ होता ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या आहेत त्याला प्ले ऑफ असं म्हणतात. 2015चा एक दिवसीय तर हा काय आपल्यासाठी आता रिलेव्हंट नाहीये. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली? आता तेंडुलकर कमिटीनेच पॉवर्टी लाईन हा याचं म्हणजे सुरू केले होतं. पॉवर्टी लाईन बेस इयर त्यांनी 2004 2005 ठेवलं आणि त्याने काय केलं होतं? परचेसिंग पॉवर पॅरिटी किती आहे भारतातल्या लोकांची? तर 33 रुपये पर दिवस. 446 रुपये हे रुरल एरियामध्ये आणि लागतात आणि 578 रुपये हे अर्बन एरियामध्ये असतात. आणि याच्या आधी जे कॅलरीज लागतं वालं मॉडेल होतं ना, तर तेंडुलकरनं ते रिजेक्ट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. भारत सरकारने आपल्या मल्टी ब्रँड रिटेल धोरणानुसार किती टक्के परकीय भांडवलास अनुमती दिली आहे? तर 51% FDI ऍक्सेप्ट केला असतो. आता याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा, जवळपास 30% जे हे पण इन्व्हेस्ट, आता सपोज एका कंपनीने इन्व्हेस्ट केलेला आहे. ओके, कंपनी इन्व्हेस्ट केलेला आहे तर त्याने 30% जवळपास जे आता कंपनी त्याला बनवायची ना तिथे, तर त्याच्यासाठी लागणारा जो पण खर्च काय आहे ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात ना, तर 30%चं जर कॉन्ट्रॅक्ट, ऍटलिस्ट 30%चं कॉन्ट्रॅक्ट हे इंडियामधील स्मॉल इंडस्ट्रीला द्यायला पाहिजे. ओके, असा मंजूर केलेला आहे. हे 2024चा डेटा आहे. पुढचा प्रश्न. BCCI चे प्रेसिडेंट कोण आहेत? तर 2024 मध्ये आहेत मिस्टर रोगर बिन्नी. आणि सपोज सेक्रेटरी विचारले तर जय शहा. ओके, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात? तर क्रीडा प्रशिक्षण. ओके, हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाने. टीम अण्णांनी माननीय प्रधानमंत्र्यावर कशा संबंधात आरोप केले होते? तर हे त्यावेळेचा करंट अफेअर आहे, कोळसा खंड देण्याबाबत. 26व्या इंदिरा गांधी हे आपल्याला ह्या वर्षी काही आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये, करंट अफेअरचा भाग आहे त्यावेळेचा. 2012च्या ठीक आहे, एखाद्या वेळेस स्टॅटिकला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणते पद्मविभूषण विनर आहेत? तर 2012 मध्ये कोणाला मिळालेलं आहे? डॉक्टर क्रांतीलाल हसमी काय हत्ती संचेती, हस्तिमल संचेती. माजी लष्कर प्रमुख जनरल VK सिंग हे न्यूज मध्ये होते, तर ते कशामुळे? तर शासनाने लिहिलेले गुपित आणि त्यांच्या जन्मतारखेत बदल. ठीक आहे, 129 हे ते 112चं एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. विश्वनाथ आनंद, आता ह्याच्यात लक्षात ठेवा विश्वनाथ आनंद बद्दल काय खरे आहे? तर त्यांना 64 घराचा सम्राट म्हणतात. लक्षात ठेवा, चेस मध्ये 64, ते आता हे चेस आहे ना, चेस आहे ना, तर याच्यामध्ये ते ब्लॉक्स असतात ना, ते टोटल 64 आहेत. ओके, लक्षात ठेवा. विश्वविजेता 5 वेळेस आहे. 2012 मध्ये मॉस्को येथे झाली, 2015 मध्ये इस्रायलचे झाला, 2013 मध्ये त्यांना मॅग्नस कार कार्कल समथिंग आहे, मॅग्नस कार्सल, तो स्वीडनचा, त्याने हरवलं होतं. आणि आता करंटली न्यूज मध्ये कोण येतं? गुकेश डी. ओके, यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन. तर हा प्रश्न फार महत्वाचा ठरेल. विश्वनाथ आनंद हे चेस बद्दल प्रश्न चान्सेस आहेत आपल्याला. ब्रिक्सचे सदस्य नाहीत. आता लक्षात ठेवा, ब्रिक्स
पहिलं जे एडिशन झालं होतं तर ते रशियामध्ये झालंय. ब्रिक्सचे आता मेंबर आहेत बघा, फाउंडिंग मेंबर आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. 2009 मध्ये साऊथ आफ्रिका जॉईन झाला. आता इराण, त्यानंतर इजिप्त, इथिओपिया आणि युनायटेड अरब एमिरेट हे आहेत. ओके. आणि 2024चं सेशन कुठे झालं होतं? रशियामध्ये. व्लादिमीर पुतिन प्रेसिडेंट आहेत. ब्रिक्स करन्सी पण चालू आहे आता, अजून डिक्लेअर झालेलं नाहीये. इन्स्पायर अवॉर्ड, आता हे 2011चा अवॉर्ड आहे, काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. जरी उत्तर आहे शालेय स्तरावरील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप. आता हा आता बघू आपण काय करूया, तिन्ही पण लिस्ट पाहूया. तर पहिली आहे केंद्र सूची. केंद्र सूचीत डिफेन्स, फॉरेन पॉलिसी, बँकिंग, करन्सी, पुन्हा युनियन, टॅक्स हे येतं. कॉन्करंट लिस्ट मध्ये काय असतं, सेंटर आणि स्टेट ह्या दोघांचं पॉवर असतं, पण अल्टिमेट पॉवर ही सेंटरकडेच असते. याच्यामध्ये एज्युकेशन सब्जेक्ट येतो, फॉरेस्ट, पुन्हा ट्रेड युनियन, क्रिमिनल लॉ. क्रिमिनल लॉ मध्ये बघा आयपीसी, आता आयपीसी ते बदलले तर नाव ते, क्रिमिनल प्रोसिजर, पुन्हा मॅरेज. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे ट्रॅप बनतात. मॅरेज, त्यानंतर डिवॉर्स, अडॉप्शन म्हणजे दत्तक घेणं ते, पुन्हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ऍग्रिकल्चर लँड, हा पण कॉन्करंट लिस्ट मध्ये येतो. स्टेट लिस्ट मध्ये कोणकोणते येतात? पोलीस, ट्रेड, कॉमर्स, ऍग्रिकल्चर, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, पुन्हा जे थिएटर्स, ड्रामा वगैरे असतात ना, पुन्हा यात्रा वगैरे असतात त्या, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट रिलेटेड सगळं, बेटिंग आणि गॅमलिंग हे सर्व राज्यसूचीमध्ये येतात. ठीक आहे. अजून लोक सेल्फ गव्हर्नमेंट पण राज्यसूचीतच येतं. व्हॉट इज यूज टू रीड अ चेक इन अ बँक? तर MICR या डिव्हाइसचा वापर केला जातो, ज्याला मॅग्नेटिक लिंक मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकोग्निशन असं म्हणतात. ठीक आहे. महाराष्ट्र महाराष्ट्रातील आदर्श घोटाळे संबंधित कोणते संबंध नाही आहे? तर कृष्णा शंकर, हे काही रिलेव्हंट नाही आता. त्यावेळेस करंट अफेअर 2011चे अम्बॅसिडर नाही रिलेव्हंट आपल्याला. हा, ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवणारे पहिले होते अभिनव बिंद्रा. ठीक आहे. आता आता करंट इव्हेंट मधली माहिती घेऊयात आपण याची. पहिले कोण होते ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकणारे? नॉर्मली मेडल, इथे सुवर्ण पदक आहे. हे 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये होतं. तर पहिले कोण होते? तर KD जाधव होते, रेसलर. त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं होतं. एक पुढचं आहे, अजून कोणते आहेत? हा, कर्ण मल्लेश्वरी ह्या पहिल्या विमेन होत्या ज्यांनी काय केलं होतं, विमेन होत्या की ऑलिम्पिक मेडल घेऊन आल्या होत्या. ओके, ब्रॉन्झ मेडल घेऊन आल्या होत्या 2000 मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिक्स मध्ये. अच्छा. दोन PV सिंधू ह्या पहिल्या विमेन होत्या ज्यांनी 2 ऑलिम्पिक मध्ये मेडल घेऊन आलेल्या होत्या. तर एक आहे, आता बघा, टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यांनी ब्रॉन्झ घेऊन आल्या, आणि 2016 मध्ये जे रिओ ऑलिम्पिक झालं होतं तिथे तिथे त्यांनी सिल्वर जिंकलं होतं. ओके, सिल्वर जिंकलं होतं 2016 मध्ये. रिओ झालं. टोकियो ऑलिम्पिक, आता टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये झालं होतं, तिथे नीरज चोपडा यांनी पहिलं गोल्ड मेडल जिंकलं होतं, आणि हे भालाफेक मध्ये आहेत. ओके, जॅव्हलिन. पॅरिस, आता नीरज चोपडा यांनीच पॅरिस 2024 मध्ये सिल्वर मेडल जिंकलेलं आहे मेनगिरी जॅव्हलिन थ्रोच्या. आणि 2023 मधील वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप, ओके, वॉन बाय इंडियाज फर्स्ट गोल्ड मेडल. ओके, हे महत्वाचे, लक्षात ठेवा. काय होतं त्यांचे. आता नेक्स्ट प्रश्न, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारतीस कोणत्या देशाने सहाय्य केले होते? तर फ्रान्सने सहाय्य केलं होतं.
रशियाने कुंडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवण्यासाठी सहाय्य केलं होतं. ओके, 1998. बाकीचे जे सध्या करंटली वर्किंग आहे ते आपण ऑलरेडी पाहिलेत. इंदू मिलची जागा कोणाच्या स्मारकासाठी? तर डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या. खालीलपैकी अणुऊर्जा आयोगाशी कोण संबंधित आहेत? तर हे डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. पण आता थोडी स्टॅटिक माहिती बघूयात. ॲटॉमिक एनर्जी कमिशन हे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्यामध्ये येतं आणि याची इस्टॅब्लिशमेंट झाली 1958 आणि हे अंडर प्राईम मिनिस्टरच्या कंट्रोलमध्ये असतं. ओके. आता करंट चेअरमॅन कोण येतं? डॉक्टर अजित कुमार मोहंती, डॉक्टर जे बा होमी भाभा, होमी जे भाभा हे फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम आणि फादर ऑफ इंडियन ॲटॉमिक एनर्जी कमिशन. ओके. ओके, तर मित्रांनो, काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.